नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम एमपीएससी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. हे पहा, आता काय सुरू झालेलं आहे, सर्व तलाठी भरती वगैरे सुरू होणार आहेत असे सगळीकडनं आपण ऐकतोय. तर बघा, आपण काय केलेलं आहे, 18 जुलै 2024चा जो शासनाने जी काढलेला होता, हा जी कशासाठी फेमस होता, तर सर्व भरती ह्या एमपीएससीकडे गेलेल्या आहेत. आता बघा, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे फोन करून विद्यार्थी विचारतात की तलाठी भरती कोण घेणार आहे, एमपीएससी घेणार आहे, कोण म्हणते एमपीएससी घेणार आहे, कोण म्हणते टीसीएस घेणार आहे. तर बघा, तर ह्याच्यामध्ये तुम्ही विचार केला तर 18 जुलै 2024चा जी काय शासनाचा, राज्य शासनातील सर्व अखत्यारीत पदे कार्यालयीन गट ब, गट क, वाहन चालक वगळून सर्व पदं कोण घेणार आहे? महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेणार आहे, एमपीएससी घेणार आहे. कधीपासून घेणार आहे? ते शासनाच्या मध्ये दिलेलं आहे बघा. कधीपासून दिलेलं आहे? 31 डिसेंबर 2025 पासून जी सर्व पदं आहेत ना, 31 डिसेंबर 2025 पासून सर्व पदं, म्हणजे टीसीएस आणि आयबीपीएसचा करार हा 31 डिसेंबर 2025ला संपतोय. त्यानंतर सर्व पदं ही शासनानं बघा समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल आला. बघा, मग तुम्हाला ते बघा 200 पैकी 200 कट ऑफ लागला होता नगर परिषदेचा. हे लक्षात ठेवा. 90 मार्क पडून पण 100 पैकी 90 मार्क पडून पण त्या पोरांचं सिलेक्शन नाहीये. तुम्ही लक्षात ठेवा. पदभरती कधी येणार, पदभरती कधी येणार हे महत्वाचं नाही. पदभरती येणारच आहे. पण ती पेपर कोण घेणार आहे हे महत्वाचं आहे. जर पदभरती एमपीएससीने घ्यावी, एमपीएससीने होकार दिलेला आहे बघा. हे तुम्हाला जी मी टेलिग्रामला चॅनलला टाकलेला आहे. खाली ब्लू लिंक आहे. तुम्ही जी स्वतः वाचून घेऊ शकता. व्यवस्थित सगळं समजावून सांगितलेलं आहे. ह्यातले महत्वाचे मुद्दे तुम्हाला जे पाहिजे, म्हणजे जे गरजेचे आहेत आपल्या, तेच मी तुम्हाला इथं सांगत आहे. बाकी सर्व तुम्ही जर तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला आहे, तुम्ही ते बघू शकता. तर बघा, याच्यामध्ये काय केलं शासनानं, काय केलं होतं, 18 जुलै 2024ला हा आला. नंतर कमिटी स्थापन झाली. त्या कमिटीनं अहवाल दिला. कमिटीनं अहवाल असा दिला की सर्व त्यामध्ये पदभरतीमध्ये बघा, एखादी जर भरती झाली तर त्याच्यामध्ये काही ठिकाणी कारवाई झाली, काही लोक सापडले, 4 दिवस पेपरला बातमी येते. नंतर ती सगळं शांत होतं. असं काहीच उपयोग नाही. आपली पदभरती ही एमपीएससी मार्फतच झालेली पाहिजे. आपल्याला नवीन आणायचं आहे, असं काही करायचं आहे का? तर नाही. शासनानं काढलेला आहे, त्याची फक्त अंमलबजावणी व्हायची आहे, हे लक्षात ठेवा. हे नगर परिषदे भरती बाबतही लागू होतं. आता वेगवेगळ्या ठिकाणी असं ऐकायला भेटतं की टीसीएस किंवा आयबीपीएस तलाठीची भरती घेणार आहे. कोण म्हणतंय? कोण घेणार आहे? एमपीएससी घेणार आहे. तर बघा, आपल्याला कोण बॅच चालू झाल्या आहेत, वेगवेगळ्या बॅच घ्या. अभ्यास करणं हा तुमचा हक्क आहे. त्यासाठी बघा, जीएस तर सेमच राहणार आहे. मराठी इंग्लिश तर असणारच आहे. हे लक्षात ठेवायचं, हे कॉमन. तुम्ही या दोन्हीचा अभ्यास करत असाल आणि मॅथ्स रिजनिंग सोबत करत असाल तर तुमचा अभ्यास, तुम्ही कधी पण परीक्षेला तयार राहता. हे लक्षात ठेवा. तुम्हाला अभ्यास कशासाठी करायचा आहे? सिलेक्शन व्हायसाठी. मग सिलेक्शन होतं कधी? जर परीक्षा एमपीएससीने घेतली तर सिलेक्शन होतं. नाहीतर तुम्ही परीक्षा देऊन ना, यांची फी बघा, हजार रुपये फी आहे. सेंटर लांब येतं. 1000 रुपये भरून पण फक्त तुम्हाला काय समाधान येतं? परीक्षेला जाऊन आलेल्याचं. कारण काय होतं बघा, नगर परिषदेच्या बाबतीत तर असं आढळलं बघा, विद्यार्थ्यांना 88.50, 90, 92 असे मार्क असलेल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही. कारण कट ऑफ किती लागला? 200 पैकी 200 लागला. हे शक्य तर आहे का? हे शक्य कधीच नसतं. हे लक्षात ठेवायचं. हे लॉजिकल आहे. 200 पैकी हे विधिमंडळात पण ह्याच्यावर चर्चा झाली. त्याच्यामध्ये समिती गठीत केली गेली, अनियमितता झाली, सगळं झालं, दोषीवर कारवाई झाली. काही नाही, 4 दिवस ते होत असतं, परत सगळे शांत बसतात. तुम्हाला नोकरीची गरज असेल किंवा पारदर्शक परीक्षा ही तुमच्यासाठी महत्वाची आहे, शासनासाठी महत्वाची आहे. जर तुम्ही त्याला रिप्लाय दिला तर तुम्हाला ते महत्वाचं. तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढा म्हणजे काय? फक्त आवाज, सोशल मीडियाच्या बाबतीनं कुणी कुणी जे पुढाकार घेतील, तुमचे लोकप्रतिनिधी असतील, त्यांना भेटा. हा दाखवा, ह्याची प्रिंट काढून ठेवा, ह्या दाखवा, सर असं असं आहे, याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. सर्व बाजूनी बोला. शासनाचा आहे म्हणजे जी अंमलबजावणी झाली पाहिजे, हे लक्षात ठेवा. आता ही शासनाच्या असूनही आता नगर परिषदेची भरती काही 3000 जागा येऊ द्या, नंतर 10,000 जागा येऊ द्या. हे बघा, तुमचं लिस्टमध्ये नाव असलं तरी काही उपयोगाचं नाही. काही लोक सांगतात की तुम्हाला एक जागेची गरज आहे. अरे, तुम्हाला आउट ऑफ 200 पैकी 200 कट ऑफ जर त्यांनी लावला नॉर्मलायझेशनच्या नावाखाली, तर तुम्ही काय नुसतं फक्त 1000 रुपये भरून परीक्षेला 1000 रुपये खर्च करून 2000 रुपये देऊन येणार. हे लक्षात ठेवा. तुम्हाला परीक्षा द्यायची आहे का सिलेक्शन व्हायचंय, यासाठी जर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला एकच गोष्ट करावी लागणार आहे की शासनानं जो काढला ही खूप चांगली गोष्ट आहे, हे लक्षात ठेवा. हे अस्तित्वात आहे, फक्त त्याची अंमलबजावणी करावी. याची फक्त त्यासाठी फॉलोअप घ्यायचा आहे. हे करण्यासाठी जे लोक आवाज उठवतील किंवा जे लोक पाठपुरावा करतील, मग ते कोणीही असू द्या, सर्वांना सपोर्ट करा, हे लक्षात ठेवा. तुमचा अभ्यास कधी मॅटर करतो? जर एमपीएससीने पेपर घेतला तरच मॅटर करतो.
शासनाचा जी-आर आहे, सर्व पदभरती एम-पी-एस-सीने घ्यावी आणि ती 100% प्युअर होते हे तुम्हालाही माहीत आहे. तुमचा अभ्यास असला तर तुमचं सिलेक्शन होतं. आता हे तुम्ही बॅच कुठल्या-कुठल्या चालू आहेत, असं फोन करून विचारतात, की ह्याची बॅच घ्यायची. मग विद्यार्थ्यांना आता बघा काही लोकं बॅच चालू आहेत वेगळ्या-वेगळ्या, टी-सी-एस घेणार आहे, आय-बी-पी-एस घेणार आहे. मला ह्या बॅचेससाठी काही देणं-घेणं नाही. तुम्ही कुठेही बॅचेस करा, किती ठिकाणी करा, तुमची तुमची चॉईस आहे. अभ्यास करा. परंतु हे लक्षात ठेवा, या परीक्षा जरी तुम्ही कुठे बॅचेस लावल्या आणि जरी तुम्हाला 100 पैकी 90 जरी मार्क आले, तरी तुम्ही लिस्टच्या बाहेर आहात ना. मग जर तुम्हाला फक्त वेळ घालवायचा आहे का? की स्वतःची फसवणूक? तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेत आहात. तुम्ही अभ्यास करताय, चांगली गोष्ट आहे. पण त्या अभ्यासाचं चीज तेव्हाच आहे, की ज्यावेळेस तुम्ही लिस्टमध्ये असाल. हे लक्षात ठेवा. एम-पी-एस-सीचा आजपर्यंतचा कट ऑफ एम-पी-एस-सीचा आजपर्यंतचा कट ऑफ कधी पण परीक्षा होऊ द्या. महाराष्ट्रामध्ये एक जरी जागा असली ओपनला, महाराष्ट्रामध्ये ओपनला एक जरी जागा असली आणि त्याचा रेशो 18चा जरी लावला, तरी कधीही प्रिलिम्सचा कोणताही कट ऑफ 62.50 च्या वरती गेलेला नाही. कुठलाही आजपर्यंत ही कंबाईनचा हायेस्ट कट ऑफ सांगतोय तुम्हाला. हा कंबाईनचा हायेस्ट कट ऑफ सांगतोय तुम्हाला. राज्यसेवेच्या किती जरी कमी जागा असल्या तरी 60% वरती कट ऑफ आजपर्यंत गेलेला नाही. आज तागायत गेलेला नाही. मी जी-एसचं सांगतोय हां. हे तुम्ही सी-सॅट असल्यानंतर ते मागचं सांगू नका. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एम-पी-एस-सीच्या या 10 वर्षाच्या इतिहासामध्ये कधीही कट ऑफ 60% वरी गेलेला नाही. मग फक्त याच विद्यार्थ्यांना इथं 100% मार्क कसे मिळू शकतात? हा मोठा प्रश्न आहे. हे लक्षात ठेवा. जी-एसमध्ये 100% मार्क कधीच मिळू शकत नाहीत. आता बघा, आता ग्रुप बी आणि ग्रुप सीची परीक्षा झाली, तर ह्याच्यामध्ये कधीच आजपर्यंतचा कट ऑफ कोणत्याही परीक्षेचा तुम्हाला वाटत असेल तर खाली तुमचं ओपिनियन आहे ना, मला फक्त परीक्षा सांगा आणि त्या परीक्षेचा कट ऑफ 60% च्या वरती गेला हे दाखवून द्या. मी तुम्हाला त्याचं लगेच एक्सप्लेनेशन देतो, की या परीक्षेचा एवढा कट ऑफ लागला होता विथ ऑफिशियल मनाचं नाही. तुम्हाला त्याचं लिंक सहित पाठवून देतो आयोगाच्या रिझल्ट. आयोगाचे रिझल्ट असतात ना, मागचे रिझल्ट तुम्ही बघू शकता. हे लक्षात ठेवा. मग आयोगाचा कट ऑफ 60% च्या वरती जात नसेल आणि ह्यांचेच फक्त कट ऑफ 200 पैकी 200 लागतायत, तर मग साधं सिंपल लॉजिक आहे ना आणि ठराविकच विद्यार्थ्यांना 200 पैकी 200 मार्क मिळतायत. हे लक्षात ठेवा. आपण फक्त ह्यासाठी आहात का, की वेगवेगळ्या बॅचेस घेणे, फक्त टाईमपास करणे, अभ्यास करणे आणि परीक्षेला जाऊन येणे. जर तुम्हाला ह्यातून बाहेर पडायचं असेल, तर फक्त एकच मार्ग आहे. एकच मार्ग म्हणजे काय आहे? परीक्षा एम-पी-एस-सीने घ्याव्यात. शासनानं जी-आर काढलेला आहे. फक्त त्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि ही परीक्षा एम-पी-एस-सी घ्यायला पण तयार आहे. ह्या जी-आरमध्ये सगळं दिलंय बघा. एम-पी-एस-सीचा होकार आलेला आहे. सगळे पॉइंट आहेत. हे 10-15 पॉइंट आहेत. तुम्हाला परत एकदा दाखवून देतो. एम-पी-एस-सीने हे पण सांगितलं ह्या जी-आरमध्ये एवढं पण आहे, की एम-पी-एस-सीनं होकार दिलेला आहे. एम-पी-एस-सीनं होकार दिलेला आहे सर्व पदभरतीसाठी. ही एक चांगली गोष्ट आहे. एम-पी-एस-सी सर्व पदभरती केरळच्या धर्तीवर घ्यायला तयार आहे. मग ते कसंही पेपर घेऊ द्या, फक्त एम-पी-एस-सीनंच घ्यावी. एकच मुद्दा पाहिजे, की सर्व पदभरती वाहन चालक आणि हे वरतीच दिलंय बघा, हेडिंगच आहे. जी-आरचं हेडिंग काय आहे? वाहन चालक वगळून सर्व पदं एम-पी-एस-सीनं भरावी. असं तुम्ही कधी सांगितलंय आम्हाला? 2024ला 18 जुलैला सांगितलंय. मग आता किती सुरू आहे? 2026. हे लक्षात ठेवा आणि टप्प्याटप्प्यानं म्हणजे त्याला झाली 2 वर्ष. मग एम-पी-एस-सी घ्यायला तयार आहे. मग शासन द्यायला तयार आहे. तर आपण मागायला काय तयार नाही. हे लक्षात ठेवा. जोपर्यंत आपण म्हणत नाही, की सर्व पदभरती एम-पी-एस-सी तर्फे घ्यावी, तोपर्यंत बघा हे तुम्हाला तुमचा हक्क जर फॉलोअप घेता येत नसेल, तर दुसऱ्याला वेळ नसतो तुमच्या हक्कासाठी. आता एम-पी-एस-सीची अभ्यास करणाऱ्याला विद्यार्थ्यांनाच माहिती असतं, की अभ्यास केल्यानंतर 0.25 न राहिला, 0.50 न राहिला, तर त्याचं दुःख काय असतं हे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला माहीत असतं. बाकीच्या लेमॅनला किंवा बाकीच्या ह्या गोष्टीला बाकीच्या जे तुमचे कोण असतात, जे सगळे सोयरे हे ते ह्यांना काही देणं-घेणं नसतं. हे लक्षात ठेवा. तुम्ही किती 0.25 न नापास झालात तर नापास आहात किंवा 0.25 न जरी पास झालात तर पास आहात. हे लक्षात ठेवा. मग एकच फॉलोअप काय घ्यायचंय आपल्याला, तर पदभरती फक्त एम-पी-एस-सीने घ्यावी. त्यासाठी जे प्रयत्न करतील, ते करतील. तुम्ही फक्त सपोर्ट करायचा आहे, वेगवेगळ्या माध्यमातून सपोर्ट करायचा आहे. हे लक्षात ठेवायचं. माझा काही संबंध नाही आणि बाकीचे करतील. बाकीच्यांना काही तेवढंच काम नाही. तुमची सगळी कामं सोडून तुमच्याच मागे. तुम्ही तुमचं काम करण्यासाठी स्वतःसाठी तरी उभा राहा. लक्षात ठेवा. स्वतःसाठी तरी उभा राहायला शिका. मग तुम्हाला लोकं मदत करतील. हे लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थ्यांनी. मग तुम्ही अभ्यास करताना कुठला करायचा सारखं कोण-कोण विचारतं, तर लक्षात ठेवा जी-एसचा अभ्यास एका बाजूला चालू ठेवायचा. जी-एस बरोबर मॅथ्स, रिझनिंग 1 तास करा आणि तुमचं जे मराठी इंग्लिश आहे ना, ते 1 तास करा. म्हणजे पदभरती कधीही येऊ द्या, अनाउन्स होऊ द्या.
3 महिन्यांनी बिंदू नामावली काढायला चालू आहे. ते सर्व तुम्हाला अपडेट मिळत राहतं बघा सगळ्या गोष्टीचं. आता माहितीचं युग, माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. तुम्हाला सर्व अपडेट मिळत राहते. फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे. सर्वात महत्त्वाची म्हणजे परीक्षा फक्त एम-पी-एस-सीनंच घ्यावी. कुणी घ्यावी? एम-पी-एस-सीनंच घ्यावी. हे लक्षात ठेवा. तुम्ही म्हणताय की एम-पी-एस-सीवरनं डिले होतो. 4 महिने डिले होऊ द्या. काही हरकत नाही. 4 महिने डिले झाला आणि तुम्हाला 80 मार्क आलेले असतील, 60 मार्क आलेले असतील, तरी तुमचं सिलेक्शन होतंय. तुम्हाला काय फायदा आहे? जर 200 पैकी परीक्षा एका महिन्यात घेतली समजा आणि 1 महिन्यात प्रोसेस केली आणि तुमचं त्याच्यामध्ये नाव नसेल. काय फायदा आहे तुम्हाला? काय फायदा मिळणार आहे तुम्हाला त्याचा? जर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन नसेल, होत नसेल, तर त्या पदभरतीला किंवा त्या परीक्षेला काय अर्थ आहे? हे लक्षात ठेवा. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं जर सिलेक्शन व्हायचं असेल, तर एकच मार्ग आहे, परीक्षा फक्त एम-पी-एस-सीनं घ्याव्या. मग तुम्हाला बघा कधीच 70% वरी मार्क लागत नाहीत. हे लक्षात ठेवा. कितीही सरळ सेवा, कधी कमी पदाची भरती असू द्या. 60% मार्क कधीच क्रॉस करणार नाही, हे लक्षात ठेवा. कारण ते एम-पी-एस-सीचे पेपर ह्याचे असतात. 60% खूप झाले. टार्गेट 70चं ठेवा, 60% मार्क. तुम्ही कधी पण बघत असाल 60% मार्क प्लस स्ट्रॅटर्जी सगळे वगैरे बॅचेस वगैरे लॉन्च करतात. कारण त्यांचं टार्गेटच 60% प्लस असतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळं तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल आणि नुसता अभ्यास नाही, तर पोस्ट पाहिजे असेल, पोस्ट जर पाहिजे असेल, तर परीक्षा एम-पी-एस-सीनंच घ्यावी लागेल आणि टाईमपास पाहिजे असेल आणि फक्त हेलपाटे मारायचे आणि परीक्षेला जाऊनच बेजार व्हायचं असेल, तर मग भरा. ₹1000 भरा, ₹1000 जायला यायला खर्च करा. परीक्षा 6 महिन्यात होईल, रिझल्ट लागेल. फक्त त्या एकच असणार आहे, तुमचं लिस्टमध्ये नाव नसणार आहे. हे लक्षात ठेवा. तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करा. हा जी-आर मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकला, तिथून डाउनलोड करून बघू शकता.